एका खेडेगावात सीताराम व शीतला या नावाचे कुणबी जोडपे राहत होते. त्यांना एक मुलगा असून त्याचे नाव गणबा. तो 5 वर्षाचा झाल्यावर त्याचे वडील वारले. एका वर्षी गणेश चतुर्थी जवळ आली तेव्हा आसपासची मुले खेळायला जमली. बोलता बोलता पांड्या म्हणाला, यंदा आमचे घरी माझे वडील मोठा गणपती आणणार आहेत. आम्ही सुंदर आरसा करणार, वाजंत्री लावणार, मी फटाके उडविणार. त्यावर माध्या, गोंध्या, गोप्या या सर्वांनी आपापल्या घरी येणाऱ्या गणपतीचे वर्णन केले. गणबा मात्र काहीच न बोलता स्तब्ध राहिला, कारण त्याच्या घरी गणपती बसवायची चाल नव्हती. गोप्याने त्याला, गणबा तुझ्या घरी का रे गणपती ठेवीत नाही असे विचारले. माध्या म्हणाला, का रे गणबा, आम्ही सर्व गणपती आणतो, तूच एक गणपतीला न आणणारा दिसतोस. गोंध्या म्हणाला, बिचाऱ्याचे वडील नाहीत, पैसे कोण खर्च करणार. मुलांचे ते बोलणे ऐकून गणबाला आपल्या घरी आपण गणपती पुजावा असे वाटले. घरी जाताच त्याने मातोश्री पुढे आपली इच्छा प्रकट केली. तेव्हा शीतला म्हणाली, गणबा, गणपतीचे व्रत फार कडक असते. 21 तऱ्हेची पत्री, 21 मोदक, 21 तऱ्हेची पक्वाने केली पाहिजेत. थोडीशी चूक झाली तर गणपती कोपणार. आम्ही आहोत गरीब, आम्हाला ते जमण्यासारखे नाही, म्हणून तू हट्ट करू नकोस. तरी गणबा म्हणाला, आई, तुझ्याजवळ किती पैसे आहेत ते मला सांग. शीतला म्हणाली, फक्त 3 पैसे आहेत. ते ऐकताच गणबा टाळी पिटून नाचू लागला. दुसऱ्याच क्षणाला लाडालाडाने म्हणाला, आई, मी एक सांगू का तुला. 3 पैसे आहेत म्हणतीस, तेव्हा एका पैशात चिमुकला गणपती आणायचा, एका पैशात साखर खोबरे आणायचे आणि एका पैशात तेल आणून दिवा लावायचा आणि गंमत करायची. मुलाची तीव्र इच्छा पाहून शीतलाने त्याप्रमाणे केले. रात्री झोपतेवेळी आईला उद्देशून गणबा म्हणाला, आई, गणपती अगदी चिमुकला आहे ग. साखर खोबरे खाऊन जर त्याचे पोटबीट दुखले तर रात्री परसाकडे जाण्याची पंचाईत पडणार. तेव्हा कसे काय करायचे. शीतला म्हणाली, गणपतीच्या समोर 5 हात सोडून हातभर खोल व वीतभर रुंदीचा एक खड्डा काढायचा आणि त्यावर एक पुठ्ठा झाकायचा. सकाळी आपण काढून टाकलं तर झालं. गणपती पोहोचल्यावर खड्डा मुजवता येईल. त्याप्रमाणे केल्यावर गणू हात जोडून गणपतीला म्हणाला, गणपती बाप्पा, तुला मोदक फार आवडतात म्हणे, पण एकच पैसा होता म्हणून मी तुला साखर खोबरे खायला दिले. ते तुला जर पचले नाही तर रात्री तुझे पोट दुखेल, कदाचित परसाकडेही जावे लागेल, तर तू या खड्ड्यात बस हा, मी लगेच काढून टाकीन. त्यावर गणू झोपी गेला. तो मध्येच दचकून उठे आणि खड्ड्यावर झाकलेला पुठ्ठा बाजूला करून पाही. पहाटेपर्यंत 5 वेळा गणू उठलेला पाहून गणपतीला गणूची दया आली. त्याने तो खड्डा मोहरांनी भरून टाकला. 6व्या खेपेला गणूने खड्ड्यावरचा पुठ्ठा बाजूला केला तेव्हा त्याला निराळेच काहीतरी दिसले, कारण त्याने मोहरा कधी पाहिल्या नव्हत्या. लगेच त्याने आईला हाक मारली. शीतला जेव्हा त्या खड्ड्याजवळ आली तेव्हा त्या मोहरा पाहून तिचे हृदय प्रेमाने भरून आले. गणपतीला उद्देशून ती म्हणाली, देवा, तू किती उदार अंतःकरणाचा आहेस रे. मी तुझ्यासाठी फक्त 3 पैसे खर्च केले तर गणूला जन्मभर पुरून उरेल इतकी तू देगणी दिलीस. तेव्हा तुझे आम्ही किती कौतुक करायचे.
असे म्हणत असता तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तोंडावाटे एकही शब्द फुटेनासा झाला. तिने गणपती पुढे साष्टांग नमस्कार घातला आणि पुढील वर्षी गणूसह मोठ्या थाटात आपल्याकडून पूजा करून घेण्याबद्दल गणपतीची प्रार्थना केली. त्यावर मोठ्या जड अंतकरणाने संध्याकाळी शेजारच्या गणपती बरोबर आपला चिमुकला गणपती पोहोचवला. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना शेअर करा.